मुख्यमंत्र्यांची गाडी पोहोचलेली आहे। स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे दाखल झालेले आहेत आणि गोविंदा मागच्या सीटवर आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। त्याच्यासोबत त्यांचे जे कार्यकर्ते ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे एक वेगळंच वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये सध्या निर्माण झालेलं आहे। गोविंदा यांनी आता शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेला आहे आणि त्यामुळे ही सगळी दृश्य जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं की एक वेगळीच आगळीवेगळी खेळी जी आहे ती मुख्यमंत्र्यांची राहिलेली आहे आणि धक्का तंत्र जे आहे ते कायम ठेवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी। आपण पाहिलं की कशा पद्धतीचं वातावरण यापूर्वी होतं आणि आताही आहे आणि जे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। संजय शिरसाट या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता एक सिने अभिनेता जो आहे तो या ठिकाणाहून प्रतिनिधित्व करेल असं बोललं जात आहे आणि एक तगडा उमेदवार जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात आता गोविंदाजी जे आहेत ते निवडणुकीच्या रणशिंग फुंकणार आहेत, निवडणुकीच्या मैदानात उतरणार। प्रत्येकाला जी चलो चलिए बहुत बहुत अच्छा लग रहा है और कैसा महसूस कर रहे हैं? बहुत अच्छा महसूस कर रहा हूँ। और अमोल कीर्तिकर जी के साथ सामने सीधा सामना आपका। हाँ जी मराठी मध्ये सांगा पुन्हा बहुत अच्छा महसूस कर रहा हूँ अशी प्रतिक्रिया जी आहे ती त्यांनी TV9शी बोलताना दिलेली आहे आणि आता बाळासाहेब भवन मध्ये ते थेट या ठिकाणी जाताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर पहिली प्रतिक्रिया दिली आहे, मला फार छान वाटतं असं सुद्धा ते म्हणतायत आणि ही सगळी दृश्य पाहतोय। गर्दी वाढलेली आहे बाळासाहेब भवन मध्ये आणि गेल्या 2 ते 3 आठवड्यापासून ही चर्चा होती की सिने अभिनेता गोविंदा जे आहेत ते प्रवेश करणार आहेत, पण नेमका कधी प्रवेश होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं आणि आज ती वेळ आलेली आहे। गर्दी वाढलेली आहे या ठिकाणची आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय। आज शिवाजी महाराज जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त एक वेगळाच धक्का तंत्र जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिला गेल्याचं बोललं जात आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यासोबत नीलमताई गोरे पोहोचलेले आहेत, संजय शिरसाट आहेत, गोविंदा सोबत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना सगळ्यात आधी या ठिकाणी वंदन केलं जात आहे, फुलाची माळा अर्पण केली जाते आणि यानंतर पत्रकार परिषद होणार आहे। पत्रकार परिषद झाल्यानंतर गोविंदा यांची जी उमेदवारी आहे ते मुख्यमंत्री आज जाहीर करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी माहिती मिळते त्यानुसार गोविंदाजी यांना उत्तर पश्चिम या ठिकाणाहून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे असं बोललं जात आहे, पण त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब मुख्यमंत्र्यांच्या मुखातून होईल का हे आज पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यांचा जो थेट सामना आहे तो अमोल कीर्तीकर यांच्यासोबत होणार आहे। अमोल कीर्तीकर यांना तितकंच मोठं तगडं आव्हान गोविंदाजी देऊ शकणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। एक मुरलेला कलाकार, एक मुरब्बी अभिनेता म्हणून गोविंदाकडे पाहिलं जातं आणि त्यासोबतच आपण पाहतोय या ठिकाणी आता बाळासाहेब ठाकरे भवन या इथे त्यांचा पक्ष प्रवेश जो आहे तो सुनिश्चित झालेला आहे। ते पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी ते काही वेळापूर्वी दाखल झाले आणि यानंतर त्यांच्याच गाडीत बसून ते बाळासाहेब भवन इथपर्यंत पोहोचलेले आहेत, दाखल झालेले आहेत आणि अवघ्या काही क्षणामध्ये शिवसेनेचा झेंडा देऊन आणि शिवसेनेचं झेंडा हातामध्ये देऊन त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाईल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल। आपण पाहतोय मिलिंद देवरा सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांना इथे आणण्यामध्ये सगळ्यात मोठी जी भूमिका आहे ती राहुल कनाल यांनी सुद्धा बजावली अशी माहिती जी आहे ती सुद्धा आता समोर येते। कारण आपण पाहतोय की बँड्रापासून ते अंधेरी लोखंडवालाचा जो संपूर्ण परिसर आहे, बोरिवलीपर्यंतचा परिसर आहे, बरेच सिने अभिनेता त्या ठिकाणी राहतात, त्यांचे देखील अनेक मोठमोठे प्रश्न आहेत जे सोडवले जातील असा विश्वास जो आहे तो गोविंदा यांनी यापूर्वी देखील व्यक्त केला होता आणि आज पुन्हा